मला माहित आहे, मी जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हा आनंदराव अडसूळ आमचे संपर्क प्रमुख होते आणि संपर्क प्रमुख असल्यावर असंच मी नेत्र शिबिर आम्ही 5000 लोकांचं डोळ्याचं ऑपरेशन केलं होतं आणि त्यांना राहण्याची जेवणाची चहापासून 7 दिवस थांबून, आणि तेव्हा तर पैसेच नव्हते, वर्गणी करून त्यांचा व्यवस्था करत होतोय। आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त डोळ्याची शस्त्रक्रिया करणारा तालुका म्हणजे बच्चूकडूचा तालुका होता आणि त्यावेळेस मला आनंदराव अडसूळांनी कर्मवीर, शिवसेनेचा खरा कर्मवीर अशी एक पदवी मला दिली होती। आणि तेव्हापासून जो कामाला लागलो, प्रचंड ताकदीने वेगाने कामाला लागलोय। म्हटलं दिलेली पदवी आता खाली पडू देता कामा नये, उभ्या महाराष्ट्राला गवसणी घातली पाहिजे अशा ताकदीने। पुरस्कार म्हणजे थांबणे नाही, पुरस्कार म्हणजे येणाऱ्या सगळ्या गोष्टीवर वार करत करत या सामान्य माणसासाठी आम्ही पाहतोय वार झेलणारा कार्यकर्ता निर्माण करायचा आहे, म्हणून हा पुरस्कार आहे। लक्षात घ्या मित्रो, ही लहान गोष्ट नाही आहे। आयुष्यामध्ये हे काम करत असताना, एखाद्या संघटनेचं काम करताना आपण पाहतोय बरेच लोक ग्रामपंचायत सदस्य होत नाही, जिल्हा परिषद सदस्य होत नाही, नगरसेवक होऊ शकत नाही, पण प्रचंड काम असतं, पण जातीचं गणित नाही जुळत। कारण तो वार्डात चांगलं काम करतं, पण त्याच्या आडनावाचे, त्याच्या जातीचे लोक फार कमी असतात आणि ते कमी झाले का यानं किती काही काम केलं तर जमत नाही। कारण निवडणुका ह्या जातीवर जास्त होतं, धर्मावर जास्त होतं। आणि मग असा जो कार्यकर्ता आहे त्याला ग्रामपंचायत सदस्यपद नाही भेटलं तरी प्रहारचा पुरस्कार त्याच्या खांद्यावर देण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलं आहे मित्र। आणि कार्यकर्त्याशिवाय पक्षच नाही आहे। हे तुम्ही आम्ही इथं बसणारे किती काही इकडे तिकडे उलटून बसल्या, खुर्च्या लहान ठेवा, मोठ्या ठेवा, पण हे जर नाही आहे तर तुम्हारी क्या औकात है? तुम्हारी कोई औकात नाही आहे। आमची काय औकात आहे? इकडे कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही त्याची किंमत आहे। आणि ज्या कार्यकर्त्याच्या ताकदीवरच पक्ष मोठे होतात, पद मिळतात, कोणी मंत्री होतं, मुख्यमंत्री होतंय, पण कार्यकर्त्याला मात्र बाजूला ठेवून आपण पाहतोय येणारी वाटचाल चालू असते आणि ते थांबवावी। कारण प्रहार काही पूर्ण राजकीय पक्ष नाही आहे। एखादी निवडणूक हे बोनस आहे, पण आयुष्यभर सेवा करणारं काम प्रहारमध्ये आम्हाला करायचं आहे। आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण पाहतोय का जे इतर पक्षात आहे ते या पक्षात तुम्हाला भेटणं कठीणच आहे। म्हणजे चुकून जर त्याच्या डोक्यात जर हे घेऊन आला असेल कि भाई वही रेस्टोरेंट बार फिर हमारा जाना, थोडं व्यवस्थित सोनं गिनं त्याचं कळं, असं काही डोक्यात ठेवून आलेल्या कार्यकर्त्यानं निश्चितच त्यानं आल्या पावली वापस गेला तरी चालतं। सोनं आम्ही पाहतोय गळ्यातल्यापेक्षा कोणाला मदतीसाठी अधिक चांगलं शोभून दिसतं, लक्षात घ्या। म्हणून गळ्यात सोनं घालणारी औलाद आम्हाला नको आहे, त्या सोन्याचा उपयोग गरिबांसाठी करणारी औलाद पाहिजे आहे। आणि म्हणून असे जे काही महावीर असतात त्याला बाजूला ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज असतं। आमचा रमेश पाटील या सोलापूरला पहिल्यांदा आलो, पहिले रमेश पाटलाच्या घरात गेलो होतो, घरी गेलो होतो, मला आठवतंय। आणि पहिली शाखा आम्ही नाना इंगळेच्या गावात ओपन केली, दत्ता मस्के होते आणि ते अमोल जगदळे कुठे गेले? हे इथं आहे, ते कधी तिकडे बसले, कधी इकडे बसले। तुम्ही कुठेही बसले तर आमच्या मनात मात्र नक्की आहे, तुम कहाँ भी बैठे उससे क्या लेन देन है भाई। बरेच लोक म्हणते का मला खाली बसावं लागलं, मी तर जिल्हा प्रमुख आहे। मित्र लक्षात घ्या, माणूस कुठं बसला हे महत्वाचं नाही, माणूस जिथं बसन असेल ना ती जागा पवित्र झाली पाहिजे, ती खरी तर मजबूत झाली पाहिजे। नाही तर तुम्ही कुठेही बसा, हो कुठेही बसले तर किंमत काय? तुमच्या बसण्या उठण्यावर लोक लक्ष ठेवत नाही। लक्षात घ्या, तुमने कितना बड़ा बैनर बनाया उससे ज्यादा कितनी ज्यादा सेवा किया हो ज्यादा महत्वपूर्ण होती है। आणि म्हणून आम्ही पाहतोय का या सगळ्या अशा कार्यकर्त्याची गरज आहे। मित्र, महाराष्ट्राने देशामध्ये जे काही अवकाळी आले लागले, काय अवस्था आहे देशाची आणि महाराष्ट्राची।
आजही आम्ही पाहतोय गरीब उपाशी मरतोय. साधं घरकुलाची योजना गेल्या 50-75 वर्षापासून झाली नाही. कित्येक लोक इथं असेल का ज्याचं घरकुल अजूनही भेटलं नाही. वार चक्रा मारल्या पण ते आमच्या हाती भेटत नाही, आम्हाला त्याचा लाभ भेटत नाही. जो अधिक कष्ट करतं, अधिक मेहनत करतं, अनेक आम्ही पाहतोय प्रामाणिकपणे जगतं, त्याचं जीवन असह्य झालं, त्याला जगणं कठीण झालंय. आणि मग जाती धर्माच्या लढाईमध्ये एकंदरीत तुम्ही लक्षात घ्या का तुम्ही कार्यकर्ते आहे, तुम्ही देशामध्ये काय चाललं, पक्ष कशा पद्धतीनं तुम्हाला जातीपाती धर्मावर नेण्याचा प्रयत्न करतं, इथला मीडिया असू द्या का अधिक कोणी असू द्या, तुम्हाला व्यवस्थित तुमच्या मूळ गोष्टीपासून दूर नेण्याचा प्रयत्न होत आहे. आणि ते कार्यकर्त्यांना हेरलं पाहिजे. आणि यांचं IT सेल आहे, रोज काही ना काही एखादी बातमी अशी टाकतं का जिथं जात पात धर्माच्या नावावर दंगल झाली पाहिजे, कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे, त्यानं त्याच्या बापाला विसरला पाहिजे, पण हाती पक्षाचा झेंडा घेतला पाहिजे. अशी जी काही कारस्थानं सुरू आहे त्याला वार करण्याचं काम येत्या काळात प्रहारले करावं लागेल. तुम्हाला एक वैचारिक लढाई लढावं लागेल, जी विचाराची लढाई आहे, जी गरिबाची आहे, त्याच्या कष्टाची आहे, त्याच्या मेहनतीची आहे. ती लढाई लढण्यासाठी आम्हाला सज्ज व्हायचं आहे. आजही ऊस उत्पादक शेतकरी इथं पाय घासून मरत आहे. दुधाचे तर हेले होऊन गेले. 40% वर दूध आम्हाला पाहतोय प्रदूषित येतं, दूषित येतोय 40% वर. एकंदरीत आम्ही जर सगळा सर्वे केला तर सगळ्यात जास्त कॅन्सरचं प्रमाण पुऱ्या जगामध्ये या देशात आहे, भारत देशात आहे. कारण प्रत्येक पदार्थ आम्ही पाहतोय तो करप्ट झाल्याशिवाय येतच नाही, तो भेसळयुक्तच येतोय. आज दुधाची फक्त भेसळ थांबली तर मला असं वाटतं एकही आंदोलन करायची गरज नाही. दुधाले मागेल तेवढा भाव भेटू शकतं, पण भेसळ थांबत नाही. सरकारमध्ये कोणाचं असू दे, काँग्रेसचं असू दे का भाजपचं असू दे, ते थांबत का नाही? आमच्या उसाले भाव का भेटत नाही? सोयाबीनवाला मरतं का? अजून घर का भेटलं नाही? दिव्यांगाला अजून 6,000 रुपये महिना का वाढला नाही? अजितदादाचा महिना जेव्हा पहिल्यांदा निवडून आला तेव्हा अजित पवारचा महिना 55,000 होता आणि आता 3 लाख रुपये झाला. अजित पवारला या मानधनाची महिन्याची किती गरज आहे, ज्याला 2 पाय नाही त्याला किती गरज आहे, याचं साधं गणित जर तुम्हाला समजत नसेल तर तुमची लायकी आहे का सालेहो तिकडे सरकारमध्ये राहायची? काय लायकी आहे तुमची? तुम्हाला एवढेच समजत नसेल का माझ्यापेक्षा अधिक महिना कोणाला द्यायची गरज आहे, हे साधं तारतम्य जर सरकारमध्ये राहून तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही प्रभू रामचंद्राचं नाव घ्या का शिवाजी महाराजचं नाव घ्या, काही अर्थ उरत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा करायच्या, शिवाजी महाराजच्या घोषणा करायच्या आणि विचार मात्र सोडून द्यायचे. व्यवस्थित आम्ही पाहतोय गरिबाला बाजूने काढण्याचा प्रयत्न होतोय. मग अशा वेळेस कार्यकर्ता म्हणून माझं काय काम आहे? मग दत्ता मस्केचा गट वेगळा झाला, अजित कुलकर्णीचा वेगळा गट झाला, शिंदे अलग बोमलते, मयूर अलग बोमलते. याच्यासाठी थोडं बोलावलं पक्षात तुम्हाला? तुम्हाला गटच तयार करायचे आहेत तो दुसऱ्या पक्षात जा, तिथं नवीन गट तयार करा, आम्हाला सोडून द्या. जरूरत नहीं है ज्यादा लोगों की, एक अकेला भी काफी होता. भगत सिंह कच भी हो सकते हैं हम, उसके कुछ परवाह नहीं है. मित्र, जर सामान्य माणसाचं काम आहे तर माग किती लोक आहे हे पाहण्याची मानसिकता आमची नाही आहे, बिलकुल नाही आहे. माग आमच्या किती आहे याच्यापेक्षा आमच्या डोक्यात काय ते महत्वाचं आहे. आणि आमच्या डोक्यातला भगत सिंग आम्ही सांगतोय, जेथपर्यंत या शरीरात रक्ताचा एक एक बूंद आहे तोपर्यंत तो विचार आमच्या डोक्यात राहणार आहे, जो गरिबाच्या भल्यासाठी असेल, माझ्या शेतकऱ्याच्या भल्यासाठी असेल. या विचारानं एकत्र होणारा आमचा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तयार झाला पाहिजे. आम्ही वरच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात लढतोय. तुम्ही गावातल्या तो जिल्हा परिषदचा सदस्य असेल, जो जिल्हा प्रमुख असेल, जो इतर पक्ष आम्ही पाहतोय जातीपातीच्या भानगडी तुम्हाला अटकून ठेवत असेल, त्याच्यासोबत तुम्हाला संघर्ष करायचा आहे. काही मोठी गोष्ट नाही आहे. मला वाटते कार्यक्रम अतिशय चांगला घेतला. दत्ताभाऊ असेल, अजित कुलकर्णी असेल, आमचा मंगेश ठाकरे असेल, जे काही निरीक्षक आहे महेश बडे आहे, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. मला वाटतं सगळ्यात जास्त अमरावती नंतर पुरस्कार घेणारा कोणता विभाग आहे तो हा सोलापूर विभाग आहे, लक्षात घ्या. अमरावतीच्या नंतर तुम्ही स्थान मजबूत केलेलं आहे. अमरावतीच्या लाईन मध्ये तुम्ही बसलेले आहे, अमरावती जिल्ह्याच्या लाईन मध्ये तुम्ही बसलेले आहे, लक्षात घ्या. जबाबदारी वाढत आहे.
थोडं कमी जास्त असतं माणसाला, मान प्रतिष्ठा थोड्याशा बाजूला ठेवावं लागतं. काम करायचं असेल तर त्यागाची भूमिका ठेवावं लागतं. 116 दिवस भगतसिंगाचं उपोषण होतंय, ते जेलात. जागा केवढी होती माहित आहे? हा आमचा बेंच आहे ना, एवढी जागा त्याच्या झोपाले नव्हती. 3000च्या वर ते पुस्तकं वाचले भगतसिंगानं अशा अवस्थेमध्ये. फक्त डोक्यात देश होता, देशाशिवाय काहीच नव्हतं. कोण मुसलमान, कोण हिंदू, कोण मराठा, कोण ओबीसी हा विषय नव्हता भाऊ. विषय होता या देशाचं स्वातंत्र्य. 24व्या वर्षी भगतसिंग उभा राहतं आणि फासावर सुद्धा हसत हसत जातं. ती भूमिका फार महत्वाची आहे. पद घेणं सोपं असतं, पण पद नसताना काम करणं खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय ती खरी कामगिरी असतं. संताजी धनाजी जोड पद नव्हतं ना, ते सरदार होते ना सेनापती होते. एक काळ असा महाराष्ट्राचा होता का तिथं राजाचा प्रभावच नव्हता. राजा होता पण प्रभाव नव्हता. आणि मग जेव्हा राजा प्रभावहीन होता तेव्हा महाराष्ट्र लुटल्या जात होता, तोडल्या जात होता, लचके तोडल्या जात होते. ते एकाच समाजाचे नाही, हिंदू असू दे का मुसलमान असू दे. तुम्ही एक उदाहरण कधी ऐका का छत्रपती एखाद्या स्वराज्यात एखादी लढाई लढायला निघाले आणि त्याने कोणत्या एखाद्या महिलेचा बलात्कार केला, त्याचे काहीतरी चारित्र्य हनन केलं किंवा एखाद्याला विनाकारण मारलं, अशी एकही घटना छत्रपती शिवरायाच्या आयुष्यात घडत नाही. औरंगजेबाला आम्ही का मानत नाही? कारण त्याच्या आयुष्यात ह्या घटना सगळ्यात जास्त आहे. स्वतःच्या भावाला तो त्यानं सोडलं नाही, त्याला तो मुसलमान आहे म्हणून विरोध नाही आहे. करनी जो खराब थी इसलिए विरोध आहे. विरोध आम्ही पाहतोय राजाचं खरं पवित्र्याचं काम ज्या छत्रपती शिवरायानं करत असताना धनाजी संताजी सारखे हे लहान सैनिक तयार होतं आणि अवघ्या राज्याला वाचवण्याचं काम करतंय. पद काहीच नाही आहे, राजा नाही आहे आणि तरी सैन्य घेऊन लढताय. किती बाजूने आहे माहित नाही आणि सगळी जोखीम घेऊन तुमच्या आमच्यासाठी 350 वर्ष अगोदर लढणाऱ्या त्या सैनिकाला आपण थोडं डोक्यात ठेवलं पाहिजे. नाहीतर तुमचं तर असं काम आहे, आज स्टेजवर बोलावलं नाही तरी तुम्ही नाराज होताय. तुम्हाला एखादा फोन झाला नाही तरी तुम्ही नाराज होताय. बहुपक्षीय प्रहार संघटना नाराजीसाठी नाही आहे, काम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी आहे. एखादा पुरस्कार होऊ शकतं, गलतीनं चुकीच्या माणसाला गेला असेल, त्यानं पाठवले असेल, पण याचा अर्थ ही मोहीमच बेकार आहे असं होऊ शकत नाही. ही अशीच दरवर्षी आपण चालू ठेवणार आहे आणि हे चालू ठेवता ठेवता मला हा खरं तर माझ्या डोक्यातली संघटना पाहायची आहे. मला नेहमी आठवतंय का सरकार कोणाचं जरी असलं तरी अंकुश मात्र प्रहारचा असला पाहिजे. हम बोलेंगे तो उठेंगे. म्हणून या भूमिकेसाठी सत्तेत जाणं फार महत्वाचं नाही आहे. मला माहिती आहे जेव्हा मी आमदार नव्हतो तेव्हा सत्ता 10 हलवली होती आणि एकटा आमदार होतो तरी विधानसभेमध्ये बच्चू कडू कुठेही कमी नाही पडला. 115 वेळा रक्तदान आहे, 350 गुन्हे दाखल आहे. सभागृहामध्ये एकटा जेव्हा उभा राहतोय तेव्हा चिरफाड करण्याचं काम करतोय. माग माझ्या किती सोबत आहे आम्ही पाहतोय. इथे 12-13 मंत्री आहे, मुख्यमंत्री बसला आहे, पण तुमचा हा गडी कधी डगमगला नाही. ही प्रहारची जात आहे, याला प्रहार म्हणताय. आणि मग ही प्रहारची जात पुऱ्या महाराष्ट्रभर गावात, तालुक्यात, शाखेत, प्रभागात मित्रों एक असला तरी भरपूर आहे. लेकिन लड़ने वाला होना, नहीं तो कुछ फोटो निकालने वाले बहुत पैदा हो रहे हैं. लढणं वाला होना, लढणे वाला. काय गरज आहे? मला वाटते तुम्हाला असं वाटत असेल का ह्या काही संघटना आपल्या कामाची नाही आहे. याच्यापेक्षा राष्ट्रवादी बीजेपीत गेलो का झटकीना पदही भेटन, मस्त मालामाल होईल, सत्ता आहे, आजूबाजू मावशीचं काकाचं मामाचं कामही होईल, बरं आहे तिकडे. याच्यापेक्षा तर बरं आहे ना. हा विचार आहे, हा विचार आहे. तुम्हाला कुठं बरं वाटते हा विचार आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं तर थोडंसं 2 केळं जास्तही आले त्या लोटगाडीवरून केळं विकणारा. डझनभर घ्यायचे होते पण त्याला 2 जास्त आले, त्याला बरं वाटलं, काय मस्त देव पावला आपल्याला. हा विचार आहे. पण 2 जास्त आले म्हणून त्याला परत नेणार हा विचार आहे, ते म्हणजे प्रहार आहे. लक्षात घ्या, हा फरक आहे. इतर पक्ष आणि आपल्यामध्ये हा फरक आहे.
आम्हाला प्रचंड काम उभं करायचं, कुठेही थांबायचं नाही आहे आणि त्याच्यासाठी कार्यक्रम मजबूत आहे. प्रचंड मेहनत घ्यायची आहे. मी 3 दिवसापासून बाहेर निघालो, अजून 2 दिवस बाहेर आहे, पुन्हा रिटर्न आहे. थांबतच नाही, ठहरणे का नाही, बिलकुल नाही. जेथपर्यंत या सामान्य माणसाला न्याय भेटत नाही आणि सरकार सामान्य माणसासाठी खाली उतरत नाही तोपर्यंत बच्चू कडू थांबणार नाही, तुम्हालाही थांबायचं नाही. 2 तारखेला अजितदादा पवार त्याच्या बारामतीत सभा घेणारा, तिथून आपण आंदोलनाची सुरुवात करतोय. आसू टू किंवा विद्रोह. मित्र, बारामतीला आम्ही 4 वाजता या भागातल्या सगळ्या लोकांना त्या बारामतीत यायचं आहे. अजितदादांना असं म्हटलंय का बजेटमध्ये कुछ नाही आहे, पैसेच नाही आहे सरकारजवळ, काय कराव. रोज बंगल्याची दुरुस्ती आहे मंत्र्याची सुरू, पैसे नाही आहे. पैसे कोणासाठी नाही आहे अजितदादा ते सांगा एकदा. पैसे ठेकेदारासाठी आहे ना, पैसे बिल्डरासाठी आहे ना, पैसे अधिकाऱ्यासाठी आहे ना, पैसे तुमच्या पगारासाठी आहे ना, पैसे तुमच्या बंगल्यासाठी आहे, पैसे तुमच्या गाडी घोड्यासाठी आहे, कार्यक्रमासाठी आहे. आणि ज्याला 2 पाय नाही त्याच्यासाठी पैसे नसन तर हम आपको छोड़ने वाले नहीं है. कर्जमाफी बोलाव तर अजितदादा बोलायला तयार नाही. आणि देवेंद्रजी तर गडी असा आहे, ते भाषणात निवडणुकीच्या एवढे बोंबलत होते. फक्त एकदा भाजप सरकार आलं, त्यांची स्टाईल मला मारता येत नाही, कारण आपण त्याच्यासारखे नाही आहे. आणि ते नेहमी इतक्या जोराने बोंबलाचे, शेतकऱ्याचा 7-12 कोरा कोरा कोरा. अहो देवेंद्रजी बोला बोला, बोलतच नाही. काय फेमिकॉल टाकला का, जीप का चिपकली का जांभळाले तुमची. देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाही. कापूस असू द्या, सगळ्या पिकावर, म्हणजे आम्ही ऊसापासून सोयाबीन, कापूस, तूर, सगळ्या गोष्टीसाठी काय सांगितलं भाजपानं का सगळ्या हमी भावावर 20% बोनस देऊ. कापसा ऊसाला किती बोनस भेटायला पाहिजे, किमान एका टना मागे 1500 ते 2000 भेटायला पाहिजे. कधी देणार आहे तुम्ही? बोलले, मतं घेतले आमचे, कधी देणार आहेत सांगा. 6000 रुपये महिना दिव्यांगाचा कधी होणार आहे? आणि त्याची सुरुवात आपण 2 जूनला करतोय. बारामतीतून आम्ही सुरुवात करतोय. एक दाढीवाला आहे आणि 2 बगर दाढीचे आहे. या सरकारला पुन्हा सांगायचं आहे कि तुमको सबको घेरने के लिए ये बच्चू कडू, एक दाढीवाला काफी है. आणि बारामतीपासून आपण सुरुवात करणार आहोत. बारामतीला 2 तारखेला बारामती, 2 तारखेच्या रात्री आम्ही जाणार आहोत अहिल्यादेवी होळकरांच्या गावामध्ये. ज्या अहिल्यादेवीने आम्ही पाहतोय हे स्वराज्य निर्माण करण्याचं, त्याला वाचवण्याचं काम केलं. स्वराज्य वाचवण्याचं निर्माण तर आम्ही पाहतोय छत्रपतीने केलं, पण ते स्वराज्य वाचवण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी केलं. आणि त्यांच्या गावी आपण मुक्कामी राहू. 3 तारखेला पंकजताई मुंडे यांच्या गावात जाऊन सभा घ्यायची आहे. त्यांच्याकडे पशुसंवर्धनचं खातं आहे आणि आज पशु व्यवसाय पूर्ण डबघाईस आलेला आहे. गोपीनाथ मुंडे साहेबांची एकंदरीत कारकीर्द ही शेतकऱ्याच्या बाजूची राहिली. आणि म्हणून आम्ही पाहतोय का तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला बारामतीला यायचं आहे सगळ्यांना. आमच्याजवळ गाडी नाही, डिझेलही नाही, फक्त जेवणाची व्यवस्था करू. गाडी तुमची, डिझेल तुमचं, जेवण आमचं, राहण्याचं. तुम्ही टाळ्या वाजवल्या याच्याबद्दल धन्यवाद. एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. बगर पैशात लोक, म्हणजे तुम्ही तर मला असं वाटलं का मग काय सांगता कशाला, मग आंदोलन काय बच्चू कडूसाठी आहे. बारामतीला तुम्हाला 3-4 वाजेपर्यंत पोहोचायचं. तिथे एक भली मोठी सभा घेऊन आपण नगरच्या मार्गे जाऊ. नगरवरून आम्ही परळीला येऊ. परळीला 8-9 वाजता सभा होईल आणि 8-9 वाजता तुम्हाला परतीचा प्रवास तुमच्या जिल्ह्यात, तालुक्यात करायचं आहे. सगळ्याची तयारी आहे, याची तयारी आहे. चला धन्यवाद. आणि मग तिथून 4 तारखेला आम्ही बाळासाहेब पाटील यांच्या घरावर आंदोलन करू.
ते सहकार मंत्री आहे, नंतर संजय राठोड, आणि 6 तारखेला वर्धेला 2 वाजेपर्यंत जेवढ्या लोकांना जमन, किमान तालुका प्रमुख किंवा जिथं शाखा आहे त्यानं गाडी घेऊन जरी आले तर वर्धेवरून नागपूरला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरावर आपल्याला जायचं आहे, त्यांच्या घरी 6 तारखेला. 6 जून शिवराज्याभिषेक दिन आहे. त्या दिवशी या देशातला पहिला राजा, पहिले छत्रपती झाले. हे जगातली पहिली घटना आहे. आणि 6 जूनला आपण नागपूरमध्ये जाणार आहोत आणि तिथे आपण खऱ्या अर्थानं ते काय म्हणतात ताटं वाजून, कोरोना पैणार होता ना, मोदीजी सांगत होते, आता देवेंद्रजी फडणवीसच्या घरासमोर ताटं वाटायचे आहे, वाजवायचे आहे. त्यांना कर्जमाफीची आठवण करून द्यायची आहे, दिव्यांग बांधवाच्या 6,000 रुपये महिन्याची आठवण करून द्यायची आहे. आणि ते झाल्यानंतर 7 जून मी स्वतः आपल्या सर्व दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे 7 जून पासून. आणि जोपर्यंत हे सगळे विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत बच्चू कडू अन्नाचा एकही कण खाणार नाही. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे आणि आपल्याला सुद्धा तेवढा सहभागी होण्याची गरज आहे. मी तिकडे उपोषणाला बसल्यावर 7 तारखेला, 9 तारखेला तुम्ही तुमच्या जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसवरच बसलं पाहिजे असं काही नाही आहे. जिथं एखाद्या गावात चांगला मंदिर किंवा काही ठिकाण आहे आणि पावसाचे दिवस आहे, तुम्ही इथं पेंडॉल टाकून बसल्यापेक्षा या जिल्ह्याच्या जवळ किंवा पंढरपूर असं अधिक कुठल्या ठिकाणी जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं किमान 100-200 कार्यकर्त्यांना साखळी उपोषण सुरू करावं. पहिले 100 बसन, दुसऱ्या दिवशी मग 12 तारखेपासून आमरण. आणि 12 तारखेला आमच्या तुकडोजी महाराजाच्या जन्मगावी तिथं 12 तारखेला 1000 लोक उपोषणाला सुरुवात करणार. आणि तोपर्यंत प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात जेवढे आंदोलन करता येईल तेवढे आंदोलन आपण करता आले पाहिजे, हे तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्ही प्रचंड ताकदीनं समोर निघाले पाहिजे. मित्र, या आंदोलनाची एकंदरीत अशी सांगता आहे. आज पुरस्कारही आहे आणि जे आम्ही पाहतोय ज्याच्यासाठी सरकार तुमच्या आमच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतं, त्यासाठी ते तिरस्कार करतं सरकार. ते दिव्यांग असेल, विधवा भगिनी असेल, कामगार असेल, शेतमजूर असेल, मच्छीमार मेंढपाळ लोक असेल, या सगळ्यांसाठी आपण हे आंदोलनाची दिशा ठरवली आहे. पैसे नाही आहे तर तुम्हाला माहीत असेल, एकच गोष्ट शेवटची सांगतून संपवतो. 5 ते 7 वर्षामध्ये पैसे नाही म्हणतं म्हणून कसं लुटतं तुम्हाला ते सांगतोय. तुमच्या खिशात सरकार कसं हात घालतं त्याचं एक उदाहरण, भरपूर उदाहरण आहे, पण एकच सांगतो, वेळ कमी आहे. 7 वर्ष डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढले का नाही वाढले? कितीनं वाढले माहीत आहे? 15 रुपये लिटरनं वाढले. आता या 7 वर्षामध्ये जगात जिथून आपण हे पेट्रोल आयात करतो, तेल, कच्चं तेल, ते 40% घसरलं, कमी झालं. काय झालं? पेट्रोलचे भाव कच्च्या तेलाचे 40 रुपयानं कमी झाले, 40% कमी झाले. 100 रुपये भाव असेल तर 40 रुपये कमी झाले. मग आम्ही पाहतोय पक्क्या तेलाचे भाव कमी झाले पाहिजे होते का नाही? म्हणजे डिझेल आणि पेट्रोलचे भाव कमी व्हायला पाहिजे ना, नाही झाले. या 7 वर्षात 15 रुपये एका लिटर मागं वाढले. गफलत कशी आहे बघा, कसं लुटल्या जाते ते बघा. ते आमच्या डोक्यात टाकत नाही, तुमच्या डोक्यात हिरवा, निळा, भगवा, हिरवा काय म्हणते पिवळा हे झेंडे टाकण्याचा प्रयत्न करतं, व्यवस्थित तुम्हाला तिकडून घेऊन जाण्याचा प्रयत्न होतं. आता या 7 वर्षामध्ये 15 रुपये वाढवले. कोणाच्या घरात पैसे गेले हो? 7 कंपन्या आहे देशामध्ये, 7 पेट्रोल आणि डिझेलचा ठोक व्यवसाय करतं. या 7 कंपनीला 7 लाख करोड भेटले, 7 लाख करोड. तुमच्या लक्षात असेल, 100च्या नोटा काढल्या ना तर सोलापूर जिल्ह्यात जेवढे घरं असेल तेवढे डच भरण 100च्या नोटी. 7 लाख करोड रुपये 7 कंपनीच्या खिशात गेले. आणि कोणाच्या खिशातून काढले? अतिशय गरीब लोकांच्या खिशातून. सरकार इथं थांबलं नाही भाऊ,
सरकारनं या 7 कंपनीला 7 लाख रुपयाचा नफा तर दिलाच. आपल्याला पैसा नाही म्हणून सांगतोय, पण लूट कशी केल्या जातं ते लक्षात घ्या. तुमच्या खिशात हात कसा टाकला जातो ते विचारात घ्या. इथं आम्ही पाहतोय शिक्षणाची सोय नाही, आरोग्याची सोय नाही. एखाद्या हॉस्पिटलमध्ये भरती व्हाव तर मरणं पुरतं, पण उपचार घेणं पुरत नाही. 75 वर्षामध्ये व्यवस्था बदलली नाही. हे 7 लाख रुपये, 7 लाख कोटी रुपये 7 कंपनीत गेले आणि सरकारनं किती कमावले? 40 लाख करोड 7 वर्षात. 40 लाख करोड. 75% पैसा हा गरिबाच्या खिशातला गेला. आम्हाला इकडे सांगायचं, धर्माचे गणित सांगायचे. हिंदू खतरे में है, नहीं तो मुसलमान खतरे में है. मला एक सांगा, 15 वर्ष तर हिंदूवाल्यांचंच राज्य आहे. मग तुमच्या राज्यात हिंदू खतरेमध्ये आहे तर मग तुम्ही सत्तेत राहता का? कशाला? आमच्या जोड द्या ना. तुम्ही सत्तेत असूनही हिंदू खतऱ्यात कसा येतं? फक्त पेटवा पेटवीचं काम आहे. व्यवस्थित आता पाकिस्तानचा वार सुरू आहे. मी तर सांगतोय प्रहारच्याकडून लागन तेवढे कार्यकर्ते सीमेवर उतराले तयार आहे, पाकिस्तानमध्ये जाले तयार आहे. पाकिस्तान ठेवूच नका, अख्खा पाकिस्तान हिंदुस्तानात घेऊन गया, तब मानेंगे मोदी जी. 56 इंच की छाती आपकी, अगर है आपके में दम तो उठा लो पाकिस्तान को और ले लो हिंदुस्तान के अंदर, तब मानेंगे. पण हे सगळं आम्ही पाहतोय. ते 28 लोक ज्या ठिकाणी मरण पावले तिथे तुमचा एकही सैनिक का नव्हता हो? अगर तिथे जर तुमचे 2-3 सैनिक जरी उभे राहिले असते तर 28 मरण पावले नसते. जे हल्लेखोर आहे त्याला डायरेक्ट मारता आलं असतं, पण वहा रखाही नाही कोई. म्हणजे इथं गरज आहे पोलिसांची. पोलिस इथं नाही आहे, पोलिस तिकडे आहे बियर बार पाशी. मग कसं होणार आहे? मग आमचे अमित शाह म्हणते चूक हो गई. वो तो चूक हो गई, तेरे बाप का राज है, चूक हो गई. 28 लोग मर गए, 28 लोग मारे गए, ते थोडे डबल वाचून येणार आहे. ही जी आम्हाला व्यवस्थित बनवण्याचं काम जे होतं ना भाऊ, यावर बारीक लक्ष ठेवा. निवड कामच करू नका, काय चाललंय ते लक्षात ठेवा. मीडियावाल्यानं बातमी दाखवली का हे तुम्हाला? का तिथं 2000 लोक होते, तिथं का पोलिस ठेवले नाही? ही बातमी कधी ब्रेकिंग झाली का? अर्धा तो मीडिया अदानीचाच आहे, अर्धा मीडिया अडानीचा. हे दिसाले बिचारे हे आपले पोर आहे, पण याच्या हाती काय आहे? येणं कॅमेरे घेऊन उभं राहा आणि काढा कोणत्या बातम्या दाखवा. आपल्या बातम्या येणार नाही, आपल्या एकही बातमी या आंदोलनाची येणार नाही, कारण अर्धा मीडिया अदानी अंबानीच्या घरात जाणार आहे. दुसरं अधिक सांगतोय, सगळ्या आता ज्या पटसंख्या आहे ना, संच मान्यता, शाळेतल्या पटसंख्या कमी झाल्या. म्हणजे जर 60 पहिले 61 पर्यंत होते, 61 ते 90 पर्यंत होते, आणि 76च्या खाली जर पोरं असेल शाळेत, एक पोरगा कमी झाला तर 9 शिक्षक गायब आहे. पोराले शिकायला शिक्षक भेटणार नाही. तुम्हाला सांगतोय सगळ्यात जास्त धंदा शिक्षणाचा झालाय, आरोग्य आणि शिक्षण. आणि अदानी अंबानीच्या तुमच्या भागात एवढ्या मोठ्या शाळा दिसल पुढं का? गरिबाचं शिक्षण संपलेलं असन. पहिले जातीच्या नावानं शिक्षण भेटत नव्हतं, आता पैसा नाही म्हणून शिक्षण भेटणार नाही. 75व्या वर्षामध्ये झालेला बदल लक्षात घ्या. निव्वळ डोक्यात जात आणि धर्म घालू नका. माझ्यावर येणारी आपत्ती लक्षात ठेवा, यावर बारीक लक्ष घ्या. तुम्हाला धर्म आणि जातीच्या नावानं पेटून दिल्या जात असन तर त्याला सांगा का माझ्या बापाचं शेतकऱ्याचं काय करतं ते पहिले सांग, मग आम्हाला धर्म आणि जात सांग. असं आम्ही पाहतोय ठणकावून सांगणारा कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे. आपल्याकडून ह्याच अपेक्षा आहे. आणि म्हणून इतका सगळा चांगला कार्यक्रम मला वाटतंय तुम्ही सगळ्यांनी आता कुठलेही किंतु पंतु थोडंसं आपल्यातच ॲडजस्ट करा, कारण वाद काही इकडे नाही आहे, वाद इकडे जास्त आहे. यहां से प्रॉब्लम है इसलिए इधर प्रॉब्लम आ रहा है. अगर इधर प्रॉब्लम क्यों आ रहा है तो इधर के वालों से प्रॉब्लम आ रहा है. तो सुधरना किसको है? सुधरना इनको है, इनको नहीं.
तुमची तयारी आहे ना, यांना सुधारलं पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? एवढी मोठी 20 वर्षाची मेहनत, माहिती आहे शरद जोशीचं आंदोलन उभं राहिलं आणि शरद जोशीचं आंदोलन जोमात लागलं शेतकऱ्यासाठी. 2-2, 3-3 लाख लोक जमा व्हायला लागले आणि काही फुटीर नेत्यामुळं, मोठ्या नेत्यांमुळं आंदोलन, एवढं वाढलेलं आंदोलन शेतकऱ्याला निर्णायक ठरत होतं. ते आंदोलन असे स्टेजवर बसणाऱ्या लोकांना गारद केलं. कारण प्रतिष्ठा आहे, मेरा भी कुछ है, या भावना काम करताना करू नका. मला तर अधिक आनंद येईल का एक दिवस इकडले कार्यकर्ते, सगळे सामान्य कार्यकर्ते स्टेजवर राहील आणि मी कुठेतरी मधात बसलेला राहील तुमचं सगळं गौरव ऐकण्यासाठी. तो दिवस तुम्ही अभिमानानं तुमचं काम पाहून अभिमानानं आम्ही पाहतोय. बच्चू कडू स्टेजवर जरी नसला तरी तेवढ्याच ताकदीनं कार्यक्रम करणारा कार्यकर्त्याची गरज आहे. ती खऱ्या अर्थानं आमची ओळख झाली पाहिजे मित्र, ती ओळख झाली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही हे आपसातले वाद तुम्ही आम्हाला सांगा कोणते गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर, पण कार्यकर्त्यामध्ये झालेले वाद आमच्याकडून निपटणं फार कठीण जातं. ते आम्हाला शक्य होत नाही, कारण सगळ्यांना समान नजरेतून पाहण्याचं काम आपण करत असतो. आपण सर्वांनी जे इथं मला वाटतं सोलापूरचे किती लोक आले, हात वरती करा बरं. सोलापूरकर एवढे आहेत सोलापूरचे, सोलापूर सगळे सोलापूरचे हात वरती केले हे. हा, आणि सोलापूर शहर फक्त ग्रामीण 16, सोलापूर शहरातले किती कार्यकर्ते आहे? हा बरं, सोलापूर शहर, हा ठीक आहे, समान आहे. आणि इकडे धाराशिवचे किती आहे? धाराशिव हे एवढे धाराशिवचे आहे हो, हे इकडे पण आहे. चला बरे आहे. आणि लातूर एवढेच आले काहून रे? हे इकडे आहे. जोर मारा लागतं थोडं. राजाभाऊचं काम चांगलं आहे, पण इकडे आले नसन त्याला असं वाटलं लातूरले कार्यक्रम घेतला असं तर माझे जास्त आले असते. कार्यक्रम कोई भी हो, लेकिन कार्यक्रम करेक्ट लगना चाहिए, करेक्ट होना चाहिए. आणि म्हणून आम्ही सर्वांचा आभार मानतो. आपण सर्वांनी एवढं सगळा जीव बच्चू कडूवर लावला, या कार्यावर लावला, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.